मी विजय लोकमंच प्राईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज केज पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्ये हे लिपिक कर्मचारी काम बंद आंदोलनात बसलेच आहेत. 2 दिवस झालं यांचं काम बंद आंदोलन चालू आहे. तर यांच्या काही मागण्या आहेत त्या आपण आज पाहूया. काय मागण्या आहेत तुमच्या? चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक कर्मचाऱ्यावर वेतन श्रेणीमध्ये अन्याय झालेला आहे. चौथ्या वेतन आयोगापासूनची आमची वेतन त्रुटी 5व्या वेतन आयोग तशी ठेवण्यात आली, 6व्या वेतन आयोगात तशी ठेवण्यात आली, 7वा वेतन लागू झाला तरी ते वेतन त्रुटी दूर करण्यात आलेली नाही. आता 8वा वेतन आयोग बसलेला आहे. तर आमची अशी मागणी आहे की चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची जी वेतन त्रुटी आहे ते दूर करण्यात यावी. तसेच लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. सर्वात जास्त काम हे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात असतो. लिपिक वर्गीय कर्मचारी ही कार्यालयाचा कणा असतो. तरीही त्यांच्यावरही अन्याय झालेला आहे. ते अन्याय दूर करण्यात यावा. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना 2005 पासून जुनी पेन्शन जे लागू होती ते बंद करण्यात आलेली आहे. ते जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना पहिले जशी होती जशी तशी लागू करण्यात यावी. तसेच खुल्लर समितीने जे अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालात लिपिक कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे. ते अहवालाचा सुद्धा आम्ही निषेध करतो. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याची पदोन्नती स्तर आहे ते पदोन्नती स्तर कमी करण्यात यावा अशी एक आमची मागणी आहे. त्या मागणीसाठी आम्ही 16 फेब्रुवारी 2026 पासून काळ्या फिती लावून कार्यालयात काम केले. काल 23 फेब्रुवारी 2026 पासून आम्ही कामबंद आंदोलनात उतरलेलो आहे. तरी आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार आहे. तरी शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा व आमची वेतन त्रुटी, जुनी पेन्शन, सन्मानाची वागणूक आणि जे आणखी आमचे छोटे छोटे मागणे असतील ते मागणे आमचे पूर्ण करावे अशी आमची शासनाला विनंती आहे. दखल घेतलेली आहे. ही आंदोलन फक्त आमच्याकडेच नाही तर ही आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातला सुरू आहे. जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याने शासन आज नाही उद्या आमची मागणीची दखल घेईलच अशी आम्हाला आशा वाटते. तरी आम्ही शासनाला अशी विनंती करतो की शासनाने आमचे जे त्रुटी आहे, जे मागणे आहेत, छोटे छोटे मागणे आहेत आमचे, असे काही मोठे मागणे नाहीत, तरी शासनाने याचा विचार करून आमच्या मागण्या पूर्ण करावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो. पंचायत समितीचे सर्व कर्मचारी लिपिक वर्ग इथे आंदोलनास बसलेले आहेत. काही महिला वर्गही या ठिकाणी बसलेला आहे. तर त्यांनाही प्रतिक्रिया विचारतो. काय सांगा? आम्ही येथे आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी इथं बसलेला आहोत. लिपिक वर्ग हा कुठल्याही कार्यालयाचा कणा असतो आणि लिपिकाशिवाय कुठलंच कार्यालय चालू शकत नाही. साधे पगार बिल जरी असले तरी लिपिकाशिवाय चालत नाहीत. एवढ्या फाईलचा ढिगारा आम्हीच दूर करायच्या. कुठल्या पण परिपत्रक, शासन निर्णय असेल तरी आम्हीच त्याचा अभ्यास करायचा, त्याचा पाठपुरावा करून आम्हीच सगळे पत्र निकाली काढायचे. टाईम वेळेमध्ये पण ऑफिसमध्ये आम्हीच हजर राहायचं आणि सगळ्यात कमी वेतन म्हणजे आम्हालाच आहे. तर आमची फक्त प्रामुख्यानं पहिल्यापासून एकच मागणी आहे की जी न्याय म्हणजे बरोबरच आहे की वेतन त्रुटी आहे ते सगळ्यांबरोबर आम्हाला द्यावी. अशी वेगळी काही मागणी नाही आणि सन्मानाची वागणूक द्यावी आणि आमच्यामधील जी काही पदोन्नती स्तर आहेत ते कमी व्हावेत एवढीच आम्हाला आमची शासनाकडे नम्र. लिपिकाचा सन्मान, वेतन त्रुटी, एकच मिशन, वेतन त्रुटी, खुल्लर समितीचा एकच मिशन, लिपिकाचा सन्मान, वेतन त्रुटी, चौथ्या वेतन आयोगापासून असलेली वेतन त्रुटी. हम सब लिपिक युनियन संघटना जिंदाबाद. काय चालू वागड्या? एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा नेता महाड घोषित केला. असे चोबले दोन वीर
त्या रायगडावर एक 14 तऱ्यावर एक सुपुत्र राजाचा आणि एक सुभेदाराचा दोघांचाही एकच बाणा होता उद्धाराचा निनादले दोघांच्या नावे हो निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक जिजामाते आणि एक मीराने क्रांतिकारे दोन पिंकले हृदयाच्या भात्याने दीपस्तंभ असे लाभले वदले अरबी सागर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला प्रताप चिंदा गोंधळुडीला दोघांनी मारली ठोकर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर एक त्या रायगडावर एक 14 तळ्यावर याच्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत.